धक्कादायक बातमी सध्या समोर येते। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। संगमनेरच्या जवळे कडलक गावातली ही घटना आहे। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते। चिमुकलीचे नातेवाईक ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, आपण पाहतोय की संगमनेरमध्ये बिबट्याचा वावर हा दिवसेंदिवस वाढतोय। यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जे आहेत त्यात विशेषतः संगमनेर असेल, शिर्डी असेल, श्रीरामपूर, कोपरगाव असेल, या ठिकाणी बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर जो आहे तो वाढलेला आहे। त्याच ही काल जी आहे, काल सायंकाळी जी घटना घडली त्यामुळे अक्षरशः म्हणजे फार तणावाचं वातावरण निर्माण या ठिकाणी झालं। एक 4 वर्षाचा चिमुकला जो आहे त्याला नरभक्षक बिबट्याने जे आहे ते अक्षरशः त्याच्या आजी आजोबाच्या डोळ्यासमोरून उचलून नेलं आणि त्याचा भक्ष्य केलेला आहे। त्यामुळं संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक जे गाव आहे तिथे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। काल रात्रभर जे आहे आतापर्यंत सुद्धा त्या लहान मुलाचं जे शव आहे ते नातेवाईकांनी ताब्यात घेतलेलं नाहीये। जोपर्यंत त्या बिबट्याला मारत नाही तोपर्यंत आम्ही त्या बालकाचा शव हातात घेणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी जे आहेत ग्रामस्थांनी केलेली आहे। सध्याला आता जवळपास 200 ते 250 नवीन पिंजरे जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत आता आलेले आहेत। मात्र बिबट्यांची संख्या वाढलेली आहेत आणि बिबट्याचे भक्ष्य जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत असून यावर ठोस उपाय करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। अंकिता, निश्चित धन्यवाद जयेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।